अरे, याला काय झालंय? उडत का नाहीये कबूतर? आराध्या, आज मी बनवलेले आहे पावभाजी. यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी. खूपच छान बनवलेली आहे मी पावभाजी. मी काय स्वतःची तारीफ करत नाही आहे, पण सगळे घरातले म्हणतात खूप छान बनवतेस तू पावभाजी. त्यामुळं मला असं वाटतं की मला थोडंफार येतं पावभाजी बनवायला. आज सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करायला आमचे भरपूर सारे मेंबर तुम्हाला दिसतील. आता बघा, दोन्ही मेंबर वाढलेले आहेत. नाहीतर मी नातुलेच दोघंच नाश्ता करत असतो. आज बरेच म्हणजे आदिरा आहे आणि आराध्या पण आहे माझ्याबरोबर. आम्ही सगळे मिळून मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला लागलो आहे. आजची सकाळ खूप सुंदर आणि एकदम छान आहे बघा. खूपच असं क्लिअर सूर्यप्रकाश आहे आज आणि सूर्याचं पण तेज आहे आणि आता गरमी पण खूप वाढायला लागलेली आहे. अशा तऱ्हेने पावभाजीचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो वरती येऊन बघतोय तर काय ढग ना असे कॉटन कँडीसारखे वाटत होते. इतके छान आणि इतके सुंदर दिसत होते. यम्मी यम्मी, जणू काय आईस्क्रीम आणि कॉटन कँडीचा डोंगरच वाटत होते. बघा ना, माझ्या पाठीमागचा नजारा तर बघा, किती छान असं एकदम लाईनीमध्ये असं कॉटन कँडी चालल्यासारखे असं वाटायला लागलं होतं. मला तरी खूप आवडलं ते, म्हणून मला कॅमेरामध्ये कैद करावं असं वाटलं. आता माझ्या पाठीमाग भिंत दिसते ना, तिथं सकाळी आम्ही ज्यावेळी आलो होतो त्यावेळी एक कबूतर बसलं होतं. त्याच्या जवळ आम्ही गेलो, मी, आराध्या, अतुल्य, तर ते उडतच नव्हतं. कितीतरी जवळ गेलो पण ते उडलंच नाही. त्याला असं थोडंसं जवळ जाऊन बघितलं तर त्याच्या डोळ्याला काहीतरी लागलेलं होतं आणि त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा अनफॉर्च्युनेटली नव्हता, त्यामुळं मी तो व्हिडिओ शूट नाही करू शकले. पण आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आम्ही आता वरती आलो आहे. तर हे बघा, इथं तेच कबूतर बसलेलं आहे, पण आता दुसरीकडे बसलेलं आहे. आणि मी आता थोडंसं त्याला जवळून बघायचा प्रयत्न करायला लागलो आहे, पण तरी पण ते उडत नाही आहे. का मला असं पकडून त्याला काय लागलं आहे का बघायचं आहे, पण ते हळूच मी जायला लागलो आहे त्याच्याजवळ. आता इतक्या जवळ हळूच हळूच, ओ भाई साहब, जवळ जातोय तरी पण उडाला. गाईज, मला त्याला जवळ घेऊन बघायचं होतं की त्याला काय झालंय नेमकं आणि ते काय इतकं म्हणजे त्याच्या डोळ्याला काहीतरी लागलं आहे बहुतेक ते. आणि इथं बघा, खूप छान असा नजारा दिसायला लागलेला आहे. इतकं सुंदर दिसतं ढग, बापरे, माझं तर मनच राहवण्या झालं आहे. असं वाटायला लागलं उडून जावं तिथं. आणि हा बघा चंद्र खूप सुंदर दिसतोय, छोटासा दिसतोय, पण त्याच्यापेक्षा सुंदर हे कॉटन कँडीसारखे ढग दिसतात. ढग बघून झाल्यानंतर आता माझं लक्ष कुंड्याकडे गेलं. बापरे, कुंड्यामध्ये तर केवढी घाण साचली होती. मला असं वाटायला लागलं आता साफसफाई करायलाच पाहिजे, म्हणून 2-3 कुंड्यामध्ये मी काढायला चालू पण केलं. आणि भरपूर सारं असं गवत उगवलेलं आहे. गवत म्हणता येत नाही, पण ते भाताचं आम्ही जे घातलेलं होतं ते उगवलेले आहे. म्हणून साफ करायचं माझं मन राहावेना झाले. मी शेवटी साफ करायला घेतलंच आणि अशा पद्धतीनं मी साफसफाई करायला लागलो. बघा, थोडंफार कुंड्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, दोरी वगैरे, ते पण साफ करायचं आहे. आता मला बघूया कधी वेळ मिळतो आहे तो, त्यावेळी मी व्यवस्थित करणार. आणि हे झाड बघा किती छोटं होतं, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, ते आता इतकं मोठं व्हायला लागले मस्तच. आणि त्याची पानं तर इतकी सुंदर दिसायला लागलेत, असं खूप हिरवंगार आणि छान वाटायला लागले. बघितलं की मन तृप्त होतं त्याच्याकडे बघितल्यानंतर. कुंड्या साफ करत करत माझ्या डोक्यामध्ये विषय यायला लागला की कबुतराला काय लागलं असेल किंवा कुणी मारला असेल काय, त्याला कुणी टोचला असेल काय, असा विषय माझ्या डोक्यातच येतोय. ते काय कबूतर माझ्या डोळ्यासमोरून काही जाईना झाले. बघूया आता 2-3 दिवसां म्हणजे परत येते का बघूया. त्याच्यासाठी पाणी वगैरे किंवा असं खाण्यासाठी काहीतरी ठेवता येईल, पण ते तिथं थांबत पण नाही आहे. पण असं थोडंफार वेळाने दिसल्यासारखं होतं आणि परत आणि उडून जाते. त्याला दिसते का नाही हे माझ्या डोक्यात प्रश्न पडला आहे. जर उडत असेल तर ते कसं काय, म्हणजे कुठं जात असेल आणि तो इतकं दिवस कसं जगलं, हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. बघूया आता ह्या कुंड्यामध्ये वाळलेलं जे पानं आहेत ते मी त्या अगोदर कसं करत होतो की अगोदर मी ती पानं त्याच कुंड्यामध्ये घालायचं की जेणेकरून त्या कुंड्यामध्ये ती कुजतील.
ह्या हेतूनं घालत होतो. पण आता गवत पण जास्त वाढलं आहे, त्यामुळं मला आता ते नको वाटायला लागलं आहे गवत, म्हणजे पानं, सुकी पानं त्याच्या खाली घालायला. कारण ते गवत पहिलं काढलं पाहिजे आणि मग नंतर ते सुकी पानं टाकली तर इट्स ओके. आता बघूया, सगळे पानं असे वाळलेले आहेत ते सगळे साफ करणार आहे मी पण. आणि वाळलेल्या फांद्या आहेत त्या सगळ्या अशा जी रिकामी कुंडी आहे त्याच्यामध्ये मी टाकत असतो आहे. आणि रिकाम्या कुंडीमध्ये सगळं ते टाकून झालं की त्याच्यावर थोडंसं माती घातली की ते आत कुजतं आहे. जे पण वाळलेलं पानं असतात ते कुजून जातात आणि त्याच्यामध्ये परत नवीन रोप लावू शकतो आपण. आता हळूहळू अंधार पडायला चालू झालं आहे बघा. आणि मला असं वाटायला लागलं ते कबूतर येईल काय परत, असं माझ्या डोक्यात यायला लागले. आणि आता रात्र व्हायला लागले तर मग आता ते कुठं जाईल हा पण विचार माझ्या डोक्यामध्ये यायला लागला आहे. असा विचार करत करत माझं ह्या सगळ्या कुंड्यामधली साफसफाई व्हायला लागली आहे. मला पण काही कल्पना नव्हती एवढ्या लवकर कुंड्यातली साफसफाई होईल याची. आणि थोडे बहुत झालेले आहेत कुंड्यातली साफसफाई, फक्त आता त्या दोऱ्या बिऱ्या आहेत त्या सगळ्या बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि व्यवस्थित पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जे डबल झाडं आहेत ते पण काढून टाकायचे आहेत. तिथं आता गणेश वेल भरपूर आलेलं आहे, ते एकदा कुठं बी पडलं की ते इतकं पसरत जातं आहे, ते आता मला नको झालं आहे ते गणेश वेल वगैरे. ते सगळ्या कुंड्यामध्ये येतं आहे. एका ठिकाणी जरी लावलं असेल तर ते गणेश वेलच्या बिया इतक्या कुठं पडतात, ते काय सगळ्या कुंड्यामध्ये पसरत चाललं आहे. आणि ते छोटं असते त्यावेळीच काढलेलं बरं असते, नाहीतर नंतर त्याचं बी झालं की कुठं पडतात ते काही समजत नाही. एकाच कुंडीत लावलेलं असते तरी पण ते असं सगळ्याच कुंड्यामध्ये पसरत आहे. कबुतराची मदत करायला गेलो आणि कबुतरांनाच केली आमची गंमत, उडून गेलं. आता इथं बघा, मगाशी कसे ढग कॉटन कँडीसारखे दिसत होते ते आता कसे दिसायला लागलेत बघा. म्हणजे ह्याच्यावरून कळते की कुठलीही परिस्थिती कायम राहत नाही. कसा वाटला व्लॉग? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.